नमस्कार, मी विलास आठवले. लाल किल्ला एक्सप्रेस पोहोचली आहे. कांदिवलीमध्ये गोपाळ शेट्टी खासदार आहेत. गेल्या वेळेला ते निवडून आले होते आणि लाल किल्ल्यावर यंदा कोण खासदार म्हणून जाणार आहे, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातली जी चर्चा आहे त्याच्यामध्ये कुणाला पंतप्रधानपदी नेमायचं आहे आणि गेल्या 5 वर्षात नेमकं या लोकसभा मतदारसंघात काय झालेलं आहे, काय विकास झालेला आहे याचा लेखाजोखा मांडण्यासाठी 48 लोकसभा मतदारसंघात TV9 ची लाल किल्ला एक्सप्रेस जाते आणि तिथल्या मतदारांचा कानोसा घेते. आज आम्ही या मतदारसंघात आहोत आणि गेल्या वेळेला जे गोपाळ शेट्टी जो जीता वही सिकंदर म्हणून त्यांची पहिली प्रतिक्रिया आपल्याला घ्यायची की नेमकं 5 वर्षात त्यांनी काय दिलं इथल्या लोकसभा मतदारसंघासाठी. गोपाळजी, आपलं स्वागत, आपल्या सगळ्यांचंही स्वागत. मला हे सांगा की गेल्या 5 वर्षात हा जो आहे म्हणजे अंधेरी पासून ते malaड, जोगेश्वरी, चारकोप, अंधेरीच्या नंतरचा भाग नेमकं काय धोरणात्मक निर्णय झाले आणि मतदारांसाठी काय करता आलं? गेल्या 5 वर्षामध्ये लोकांनी जो विश्वास माझ्यावरती प्रकट केला त्या विश्वासावरती खरा उतरण्याचं काम मी केलं. लोकसभेमध्ये जे अभिप्रेत होतं ते लोकसभेमध्ये केलं, लोकांच्या सभेमध्ये जे अभिप्रेत होतं ते लोकांच्या सभेमध्ये केलं. 5 वर्षामध्ये कोणी सांगू शकणार आहे आम्ही गोपाळ शेट्टीला कधी भेटायला गेलो आणि ते भेटले नाही आणि म्हणून लोकांच्या ज्या काय आशा अपेक्षा होत्या ते मॅक्झिमम पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे. मी हे दावा बिलकुल करत नाही का सर्व प्रश्न संपले आहेत, ते कधी संपणार नाहीये आणि म्हणून ज्या काही समस्या आहेत. आपण जर असं म्हटलं की 3 मुद्दे आपण महत्त्वाचे सोडवले जे मतदारांसाठी, रेल्वेचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा असेल, 2014च्या बांधकामांचा असेल, काय नेमकं करता? 2014च्या निवडणुकीमध्ये सीओडीचा एक फार मोठा मुद्दा होता. केंद्राचे काँग्रेसचे मंत्री कांदिवलीला आले होते. लोकांनी कसा आक्रोश त्याच्यावरती व्यक्त केला ते आपण लोकांनी पाहिलं. तो प्रश्न सर्वात पहिला सोडवण्याचं काम आम्ही केलं. देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशभरामध्ये सर्वांना LPGचं कनेक्शन देण्याचा घोषणा केलं. आम्ही उत्तर मुंबईमध्ये 13,000 पेक्षा जास्त लोकांना चुला विनामूल्य देऊन लोकांच्या घरामध्ये LPGचं कनेक्शन पोहोचवण्याचं काम केलं आणि आपला हा उत्तर मुंबईचा स्कीम इतका प्रसिद्ध झाला. आज देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशभरामध्ये त्या योजनेला नेऊन सर्वांना विनामूल्य LPGचं कनेक्शन देण्याचा घोषणा केला. मला वाटतं की हा सर्वात मोठा इथून एक मॉडेल तयार झाला म्हणजे उत्तर मुंबईचं मॉडेल संपूर्ण देशभरामध्ये आपण पोहोचू शकलो. चला ठीक आहे. आता गेल्या वेळेला 2 नंबरला जे होते ते काँग्रेसचे उमेदवार होते म्हणून अरुण सावंत, आपलं स्वागत. मला सांगा यांनी जे मुद्दे उपस्थित केले किंवा सांगितले ते नेमके याच्यामध्ये किती कामं झाली, तुमची प्रतिक्रिया काय? हे पहा, ज्याप्रमाणे इकडचे खासदार माननीय गोपाळ शेट्टी यांनी आता सांगितलं की आम्ही देशामध्ये अशी कामं केली, उत्तर मुंबईत अशी कामं केली. मी आपणास 2-3 उदाहरणं देईन, त्याच्यावरून संपूर्ण जनतेला आणि या महाराष्ट्राला कळून शकेल की काय काय कामं गोपाळ शेट्टी यांनी या विभागात केलीत आणि काय काय कामं यांच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये केलीत आणि देशामध्ये कोणती कोणती कामं झालीत. आता मी इथे समोर पाहतोय तर असंख्य युवा मला इथे दिसत आहेत आणि मगासपासून हे जोरदार घोषणाबाजी देत आहेत. या सर्व युवकांचं मी स्वागत करेन इथे. परंतु मी एक या युवकांना विचारेन की गेल्या संपूर्ण वर्षभरात 5 वर्षामध्ये, या 5 वर्षात संपत आलीच, या 5 वर्षामध्ये माननीय आमचे पंतप्रधान यांनी सांगितलं की 2 कोटी रोजगार आम्ही वर्षाला देणार. आता तुम्हाला ताजी परिस्थिती मी आजच्या दिवसाची सांगतो. आजच्या दिवसाचा जो मी रोजगाराबाबतीत जो मी अभ्यास केला तो सांगतो की दर दिवशी 525 लोक या देशामध्ये बेरोजगार होत आहेत. तसेच 48% रोजगार या देशामध्ये कमी झालेला आहे मागच्या सरकारच्या पेक्षा. आणि तरी सुद्धा हे सरकारचे खासदार असं म्हणतात की आम्ही या देशामध्ये अनेक योजना राबवल्या आहेत. जी योजना ती यांनी सांगितली, थांबा, मध्ये मध्ये बोलू नका, थांबा, ऐकून घ्या. ज्या तुमच्या चुका आहेत ती ऐकण्याची सुद्धा हिंमत ठेवा. ज्याप्रमाणे माननीय खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितलं, नो डाऊट की गोपाळ शेट्टी यांची काही कामं इथे खरोखर सुंदर आहेत, त्याच्याबद्दल मी काही म्हणत नाही. परंतु जे काम यांनी सांगितलं, आता जे काम यांनी सांगितलं की आम्ही देशामध्ये मोफत गॅस वाटले, गोपाळ शेट्टी यांनी कदाचित बोरिवलीत वाटले असतील, पण देशामध्ये जर आप ज्यांच्या घरी गॅस गेले त्यांना विचारलं त्यांना स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतात आणि इथे ॲडव्हर्टाईज अशी केली जाते की आम्ही मोफत देतो म्हणून. तसेच गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगतो 4-4 लाख 5-5 लाख रुपये खर्च करून लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडियामध्ये ॲड दिल्या गेल्या की संपूर्ण महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाला. परंतु याच जिल्ह्यामध्ये जिथे गोपाळ शेट्टी खासदार आहेत, विनोद तावडे मंत्री आहेत आणि यांचे सगळे आमदार आहेत, यांचे सगळे नगरसेवक आहेत, तिकडचीच लोक आज रस्त्यावरती जाऊन शौचाला बसतात. हे अतिशय घाणेरडी गोष्ट आहे. रोजगार नाही मिळाला आणि सुविधांकडे लक्ष देता आलं नाही. मी तो विनोद घोसाळकर, मी तुमच्याकडे येतो, पण मला हे सांगा, माझा एक प्रश्न तुम्हाला आहे की 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचं जो आश्वासन होतं भाजपचं, ते
किती लोकांना वाटतं की रोजगार निर्माण झाला त्यांनी हात वरती करा. 1 2 3 4 5 6 7 हात खाली. आता किती लोकांना वाटतं की 2 वर्षात आश्वासनाची पूर्तता झाली नाही म्हणजे रोजगार निर्माण झाला नाही, असं किती लोकांना वाटतं? चला, रोजगार निर्माण नाही झाला. मला सांगा, हा, मला रोजगाराविषयी काय अवस्था आहे? चला, या उत्तर एकदम बिकट परिस्थिती आहे रोजगाराची. आज साधारण तुम्ही एक 6 महिन्याचा आढावा घ्या, जास्त 6 महिन्याचा ऐकून का 5 वर्षाचं. साधारण 6 महिने लोक किती बेरोजगार आलेत. तरुण पिढी आज नोकरीसाठी फिरते. मी पण एक सामान्य नागरिक आहे, मला पण माहिती आहे. पण नोकरीची एवढी वनवा आहे ना की ऑफिसमध्ये जागाच नाही लोकांकडे कामाला. जागाच नाहीये. रोजगार निर्माण नाही झाला. रोजगार निर्माण झाला असं वाटतं तुम्हाला? नाही वाटत. रोजगार निर्माण झालेला नाहीये. आणि शिवाय जे एलपीजीचं ते म्हणतात आहे ते सुद्धा फुकट नाही दिलेलं. प्रत्येकी रूम मागे 7-7 हजार रुपये भरले. ठीक आहे. रोजगार निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं? हा, मला सांगा. ते म्हणतात की नाही झाला. कार्यकर्ते सामान्य कुठल्या पक्षाचे असतील नसतील, साहेब, रोजगार निर्माण झाला. मी सांगतो तुम्हाला, 40 लाख पेक्षा जास्त पीएफ अकाउंट ओपन झाले. पीएफ अकाउंट कोणाचा ओपन होतो? नवीन, ज्याला नवीन नोकरी मिळाली त्याची. मग मी सांगतो ना, याच्यामध्ये ज्या लोकांना मुद्रा लोन मिळाले, असे 13 लाख करोड रुपये मुद्रा लोन मध्ये वाटले. 1.5 करोड लोकांना मुद्रा लोन मिळाले. 1.5 करोड लोकांना ते लोन, ज्यांना लोन मिळालं त्यांना रोजगार मिळाला म्हणून पीएफ अकाउंट ओपन झाले, मुद्रा लोन मिळालं. 20 साल के अंदर जितने रिक्शे का परमिट नहीं निकला ना, वो ये 4 साल में निकाला रिक्शे का परमिट मिळाला. हा. मुद्रा लोन वगैरे काहीच नाहीये महिलांसाठी, काहीच नाहीये. चला, महिलांसाठी काय, मी येतो तुमच्याकडे. पण चला, सहकारी पक्ष म्हणून, सहयोगी पक्ष म्हणून शिवसेनेनं केंद्रातही काम केलं. मला सांगा, तुम्ही समाधानी आहात का? रोजगार निर्माण करण्याचं जे आश्वासन सरकारने दिलं होतं त्याविषयी तुम्ही समाधानी आहात का? रोजगार समाधानी नाही आहे हे मला मान्यच करावं लागेल. कारण नोटाबंदीमुळे अनेक उद्योग बंद पडलेले आहेत. आणि रोजगार जे खरं आहे ते खरंच आहे. कारण शिवसेनेने नेहमी जनतेच्या बाजू मांडलेली आहे. मग ती केंद्रात असो नाहीतर राज्यात असो, जनतेच्या बाजूने झालेले आहे. आणि म्हणून रोजगाराच्या बाबतीमध्ये आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांनी सुद्धा रोजगाराच्या बाबतीमध्ये हे सरकार थोडं कमी पडलंय हे मान्य. जास्त पडलं? थोडं कमी. आता आम्ही बरोबर आहोत ना. कमी पडलं, मग तुम्ही युती कशी केली त्यांची? युती कशी केली त्यांच्याशी? युती कशी केली? रोजगारात कमी पडलाय घोसाळकर साहेब. ज्या भाजपला तुम्ही 4 वर्ष म्हणजे सामनातून, पुन्हा मी सांगतो, मुद्द्यावर लोकांना कळलं. पुन्हा मी आपल्याला सांगतो की केंद्रामध्ये आम्ही त्यांना सहयोग केलेला आहे. कारण आम्ही निवडणुकच त्या मागच्या वेळेला लोकसभेची युतीत लढलेली होतो. विधानसभेमध्ये आम्ही वेगवेगळे लढलो. परंतु देशामध्ये, राज्यामध्ये पुन्हा लोकांना निवडणुकीला सामोरं जावयाला लागू नये म्हणून आम्ही त्यांच्याजवळ युती केली. आणि आता एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षात घेता. ठीक आहे. चला, मी तुमच्याकडे येतो. मला सांगा, रोजगारावर काय नेमकी परिस्थिती आहे? मी गोपाळ शेट्टी यांच्याकडे नंतर जाईल तुमची प्रतिक्रिया घेतो. किसी को भी रोजगार मिला नहीं है और जो छोटे छोटे रोजगार थे जिनके चालू थे वो भी बेचारे बेरोजगार हुए. ये हकीकत है और ये सरकार को मान्य करना ही पड़ेगा. चला, ठीक है. क्योंकि आज जो हमारी इन लोगों ने 2014 में युवा पीढ़ी के सही वोट लेके यही रोजगार के मुद्दे से ये चुन के आए थे. चला, गोपाळ शेट्टी साहेब, सक्षम नहीं हुए. म्हणजे रोजगार निर्माण झाला नाही, तुमचा सहयोगी पक्षच म्हणतोय की काय, म्हणजे काय अडचणी होत्या, काय परिस्थिती देशापुढे होती की रोजगार निर्माण नाही करता आला किंवा हाताला काम देता आलं नाही? बोला. हे बघा, देशाच्या पंतप्रधानांनी परवा लोकसभेमध्ये किती रोजगार उपलब्ध करून दिले त्याची यादी वाचलेली आहे. त्याची यादी पुन्हा एकदा आम्ही देऊ. ज्यांना कामकाज करायचं त्यांना रोजगार दिलाय, ज्यांना काम शिकायचं त्यांना काम शिकवलं, ज्यांना मुद्रा लोन पाहिजे होतं त्यांना मुद्रा लोन दिलं. काही लोक बेरोजगार झाले आहेत, ज्यांच्या खोटे नाटे धंदे सर्व बंद झाले आहेत, दलालीचे धंदे ज्यांचे बंद झाले आहेत त्यांचा बेरोजगार झालाय. जे बेरोजगारांच्या बाबतीत ते इकडे किंवा इकडे हात वर केला त्यांचा जरा चेहरा टीव्हीवर दाखवा. भाजपने खरोखर रोजगार दिलाय, पण भाजप कार्यकर्त्यांना 40 पैसे पोस्टने सोशल मीडियावरती पोस्ट टाकण्याचा रोजगार आहे. दुसरी गोष्ट गोपाळ शेट्टी साहेब, खरोखर सांगा, मुद्रा लोन किती लोकांना पास झाला? तुम्हाला केसेस दाखवतो. एक गोष्ट त्यांच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातली त्यांनी सांगितली, सीओडीचा त्यांनी मुद्दा क्लिअर केला. मी दुसऱ्या विषयावर आलो. साहेब, किती
आतापर्यंत इमारतींना याचं ना हरकत प्रमाणपत्र मिळालं, किती बिल्डिंगचं काम चालू झालं हे तुम्ही जरा आकडेवारी सगळं सांगा. तर मी शेट्टी यांच्याकडून उत्तर घेतो, पण मला हे सांगा, मनसेचे जे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा आहेत, मला आणखी काय प्रश्न आहेत? रोजगाराचा प्रश्न झाला, चला ठीक आहे. मी मध्ये फक्त डिस्टर्ब करतो. हा, त्यांच्यापैकी किती लोकांनी मुद्रा लोनसाठी ऍप्लिकेशन केलंय ते त्यांना विचारा, यादी बनवा, मी जबाबदारी घेतो. चला ठीक आहे. किती नाही, आता किती लोकांनी, आता तेच सवाल आहे, खासदारांचा तेच सवाल आहे, किती लोकांनी मुद्रा लोनसाठी ऍप्लिकेशन केलंय? फिरवा इकडे कॅमेरा, इकडे कॅमेरा फिरवा. हा, नाही, प्रश्न असा आहे की किती लोकांनी ऍप्लिकेशन केलंय मुद्रा लोनसाठी? त्यांना विचारा कुठला काम करायचं हे विचारा त्यांना. हे ज्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत या लोकांपर्यंत पोहोचलेल्याच नाहीयेत आणि आता ते सांगा तुम्ही ऍप्लिकेशन करा, मी जबाबदारी घेतो. नाही, किती लोकांनी केलंय मी म्हटलंय, किती लोकांनी केलंय. हा, बँक मॅनेजर आहेत ना, बँक मॅनेजर लिटरली या मुद्रा लोनला तुम्ही अप्रोच झाले ना तर नाहीच बोलतात. जर शासनाची स्कीम आहे तर शासनाने त्या बँक मॅनेजरचं सांगितलं पाहिजे की नाही की आवर्जून गरजूंना मदत केली पाहिजे की नाही केली पाहिजे. या सगळ्या योजना ज्या आहेत ना या फक्त कागदावरती आहेत आणि काय कागदावर, फक्त कागदावर आहेत. चला, आता गोपाळ शेट्टीजी बोला. नाही, TV 9 ने सुद्धा स्टिंग ऑपरेशन केलं होतं की मॅनेजर जो आहे तो ऐकतच नाही. माझा मुद्दा क्लिअर आहे. किती लोकांनी मुद्रा लोनसाठी ऍप्लिकेशन केलं आणि त्यांना मिळालं नाही म्हणून किती लोकांनी खासदार म्हणून माझ्याकडे तक्रार आणली, जरा विचारा. चला ठीक आहे, विचारा जरा. ठीक आहे. तर मग त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना माहितीच नाही. पण मी परत मी सांगतो, मी टीव्हीवर बोललोय, 100% लोकांना लोन मिळालं अशातल्या बाब नाहीये, कुठे कोणीच देऊ शकणार नाही. पण काही बँकेचे मॅनेजर देतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. किती लोकांनी तक्रार माझ्याकडे आली, मी रोज बसतो ना, किती लोकांनी तक्रार आणले, आणखी काय मला यांच्याकडे. माझा TV 9लाही प्रश्न आहे. आता ह्याच्यापैकी तुम्ही एक 10 लोकांची निवड करा. TV 9, गोपाळ शेट्टी, आपण त्या बँकेमध्ये जाऊ उद्या. दूध ठीक आहे, आपण ते करू. चला ठीक आहे, ठीक आहे. सन्माननीय खासदार साहेबांना परवा दिवशी न्यायालयाने सापळा दिलेली आहे. बोरिवली पश्चिम येथे एक्सर येथे त्यांनी शुभेच्छेच्या नावाखाली तलावाच्या बेकायदा बांधकाम केलेलं. त्यांना सांगितलेलं आहे की तलाव पूर्ववत जे करण्यासाठी म्हणून तुम्ही ते जागा परत द्या म्हणून. तर त्यांना मला हा प्रश्न आहे, अशा पद्धतीने तुम्ही बेकायदारित्या ते जमीन घेता. तसं मी माझ्याकडे ही लोकसत्तेची बातमी आहे, आत्ता मीच फोटो तिथून एक्सरमधून देश विधानसभेच्या माध्यमातून काढून आणले हे फोटो आहेत. हे अशा पद्धतीचे जर यांची कामं असतील तर मला असं वाटतं जनतेला फसवणूक करतात. ठीक आहे, ठीक आहे. हा, अगदी थोडक्यात. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमध्ये आहेत, तरी पण आता ते म्हणतात की आमच्या अंडर ते नाहीये. आम्ही सुशोभीकरण हे म्हणजे हे कुठलं पण पैसर जिमखाना म्हणा किंवा अजून कुठली गार्डन आहे ते आम्ही मेंटेन करू शकत नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीकडनं हे असंच केलं जातं. कांदिवलीमध्ये आमदार योगेश सागर यांच्या अंडर एक ते नगरसेवक असताना एक खजुरिया तलाव म्हणून आहे, ते ऑलरेडी कलेक्टरची जागा होती, त्या ठिकाणी तलाव होता, तो बुजवून त्या ठिकाणी रंगीत संगीत फवारा करण्यात आला. आता त्याची अवस्था बेकार आहे. कोर्टाने पुन्हा निर्णय दिलाय की त्या ठिकाणी पुन्हा तलाव करा. म्हणजे हे जनतेचे पैसे हे लोक फुकटमध्ये आपल्या निर्णयामुळे आपल्या राजकीय ह्याच्यामुळे फुकट घालवतात, असली यांची मानसिकता आहे. आणखी हा, अगदी थोडक्यात. म्हणजे खासदार साहेब आणि इतर प्रतिनिधी तुम्ही काय मुद्दे ते ऐकून घ्या, मी येतो तुमच्याकडे. ते बाकीचे जाऊ दे, हे कोणाला गॅस भेटला कोणाला नाही ते जाऊ देत. 2014 मध्ये LED शो मध्ये फक्त गोपाळ सरांना मी बघितलेलं, त्यानंतर आमच्या प्रभागात ते गायबच झाले. आत्ताच बघतोय मी सरांना थेट आत्ताच बघतोय. आणि आम्हाला असा खासदार हवाय. सर काय बोलले, माझ्या कॅबिन मध्ये येतात, मी भेटत नाही, असं कधी झालं नाही. आम्हाला असा खासदार पाहिजे जो आमच्या प्रभागामध्ये यायला पाहिजे आणि आमच्या समस्या सांगितल्या पाहिजे. एक मिनिट, गोपाळ शेट्टी साहेबांना विचारा की आपण खासदार झाल्यापासून बोरिवली पूर्व प्रभागामध्ये राजेंद्रनगर पट्टा जो बोरिवली पूर्व प्रभाग आहे तिथे किती वेळा आलेत आणि काही कामं केलेत जे त्यांनी त्याच्याकडे केलेले आहेत त्यांनी दाखवावी. आमचा एक प्रकल्प आहे SRF 93 पासून रखडलेला प्रकल्प साहेब, त्यासाठी आज खासदार यांचा, आमदार यांचा, नगरसेवक यांचा तरी परवानग्या मिळत नाहीत. सर, सरकार यांचा, आमदार यांचा, खासदार यांचा पण परवानगी मिळत नाही अशी त्यांची तक्रार. सर तुम्ही मध्येच रोजगारीचा प्रश्न सोडलात आणि इतर प्रश्नावर तुम्ही पटकन उडी घेतलीत. खरं म्हणजे आजच्या तारखेला तरुणांमध्ये जी बेकारी आहे ती बेकारी एवढी भयंकर आहे की त्याचं उदाहरण मी माझ्या स्वतःच्या घरातलं देतो. माझा मुलगा MBA आहे, हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे. त्या हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या मुलाने आज क्रोमाजवळ
त्याच्या 2 फूड ट्रक्स लागत होत्या. त्या 2 फूड ट्रक्स लागत असताना भले त्या इलिगल असतील, पण तो स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. नोकरी सोडून त्याने स्वतःच्या पायावरचा धंदा केला. पण आजच्या तारखेला त्या क्रोमाजवळ सतत म्युन्सिपाल्टीची गाडी उभी असते. त्याच्यामुळे तरुण मुलं तिथे धंदा करू शकत नाही आणि नोकरी नाहीये. चला मी पण रोजगारीवर बोलेत. आज पोलीस भरती लागली तर किती तरुण असे आहेत की माझ्यामध्ये झुंबड उडेल इकडे नुसती. आज जर पोलीस भरती लागली तर इथे गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होईल. एवढे युवक इथे येतात. जर रोजगार उपलब्ध केला तर ही चेंगराचेंगरी होते का? एवढे रोजगार असेल तर अशी चेंगराचेंगरी होणार नाही. अनेक मुद्दे खासदार म्हणून यांच्या समोर आलेले आहेत. मी उत्तर त्यांचं घेणार आहे आणि चर्चा सुरू ठेवणार आहे. एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर भेटूया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. गोपाळ शेट्टी खासदार आहेत आणि शेट्टींना मी अनेक वर्षापासून ओळखतोय. गोपाळ शेट्टी बोलायला मन मोकळे आहेत आणि कामाला वाघ आहे असं माझं मत आहे. पण इथले मतदार जे म्हणतात ते भेटतच नाही. आता मी इथे नसल्यामुळे कदाचित ते भेटत नसतील, पण गोपाळ शेट्टीला उत्तर दिलं पाहिजे की त्यांच्याकडे येऊन लोकांनी त्यांच्याकडे आलं पाहिजे. खासदार म्हणून त्यांच्याकडे गेलं पाहिजे. शेट्टी साहेब, तुमच्यावर थेट आरोप झालेले आहे. मला हे सांगा की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांची विचारपूस केली पाहिजे आणि जनता ही राजा असते. खासदार हा एक वेळचा राजा असू शकतो, फक्त तो जिंकण्यापुरता. नंतर 5 वर्ष जर आमदार, खासदार, नगरसेवक यांनी सेवक म्हणून प्रधानसेवक जर होऊ शकतात तर खासदार त्यांचे सेवक का होऊ शकत नाही? तुम्ही का जाताय तिकडे? मुद्दा नंबर 2, तुमचा टीव्हीला तिकडे गेला ना. सर्वात प्रथम गार्डन प्लेग्राऊंडचा जो मुद्दा उपस्थित आहे त्याचा मी उत्तर देतो. 1 नव्हे तर 2 पत्र अजय मेहतांचं नाव घेऊन सांगतो. मी सांगितलं ताब्यामध्ये घेऊन टाका. 2 पत्र रायटिंग मध्ये. तो पत्र बाजूला ठेवून द्या. या गार्डन प्लेग्राऊंडच्या बाबतीत काही समाजकंटकांचा विरोध आहे, कारण ह्यांना झोपडपट्टी निर्माण करायला मिळेलं नाही. मी हे पोयसा जिमखाना केला म्हणून आज TV 9चा इथे कार्यक्रम होतो. मुद्दा नंबर 1, मी डायरेक्ट नयन कदमला माझं आव्हान आहे. डायरेक्ट नयन कदमला माझं आव्हान आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पोयसा जिमखानाने वीर सवार घेतलं नाही. नयन कदमनी येऊन उद्यापासून ताबा घेऊन चालवावं. मी महिन्याला 1 लाख रुपये यांना सामोर देणार. प्रायव्हेटीकरण नको आहे. महानगरपालिकेला परत द्या. चालवा तुम्ही पैसे खाल्ले याचे काय केले? तुम्ही लोकांकडे मेंबरशिपचे पैसे घेतले कुठे गेले? आम्हाला पैसे आता काय आव्हान करता तुम्ही? तू कमव. पैसे खाऊन झाले तू कमव. 15 करोड का 12 करोड खाल्ले. यांना झोपडपट्टी निर्माण करायला जागा मिळत नाही म्हणून हे यांचा भाव. आमदार आणि खासदार किती वर्ष आहे? झोपडपट्टी कोणी निर्माण केली? बोरलीमध्ये झोपडपट्टी निर्माण कोणी केली? जबाबदार हेच आहे. झोपडपट्टी कोणी निर्माण केली आहे हे उत्तर मुंबईच्या लोकांना माहिती आहे. म्हणून या लोकांना सत्तेपासून बाहेर ठेवलं. हे ठरवणार राम नाईक, हेमेंद्र मेहता, गोपाळ शेट्टी किती टर्म झाले यांचे? ठीक आहे. माझा वेगळा प्रश्न आहे. माझा गोपाळ शेट्टीजी माझा वेगळा प्रश्न आहे. शेट्टीजी माझा वेगळा प्रश्न आहे. हे सगळे तक्रार करताय की तुम्ही त्यांना भेटत नाही. नयन कदमजी कामं करा लोकांचे ठीक आहे. आपसाचा वाद नको मला. लोकांपुढे लोकांचं जे म्हणणं आहे ते मला सांगा की तुम्ही त्यांना भेटत नाही. या 2 लोकांना माझं आव्हान आहे. नयन कदमला आणि ते झाशी गिराणीचा ज्यांनी उल्लेख केला. झाशी गिराणी त्यांनी घ्यावा, चालवावा. झोपडपट्टी निर्माण झाली एवढा तुम्हाला दिसत नाही. हे सर्व झोपडी दादा आहेत. सर्व हे झोपडी दादा हे झोपडी दादा आहेत. सर्व झोपडपट्टी मिळत नाही. एक रोड का काम है बंदर पखाड़ी जहाँ मैं रह रही हूँ 17 साल से वो रोड बना नहीं, बोलते प्राइवेट रोड है. उसके बावजूद इन लोग खड़ी खड़ी बैनरबाजी लगाते. 17 तारीख को मुहूर्त किया, अभी तक रोड बना नहीं है. क्या करते क्या पता इन लोग. तर अरुणजी शांत बसतात. मला सांगा आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही दिलं की तुम्ही लोकांना भेटत नाही. तुम्ही त्यांची अशी तक्रार आहे. ते पुढच्या निवडणुकीत कळेल ना. निवडणुकीत कळतो ना त्यांचा. आता मनसेवाले किंवा काँग्रेसला उत्तर द्यायला मला जे लोक मतदान करतात त्यांना उत्तर द्यायला मी बसलोय. 2019च्या निवडणुकीत कळेल. 2019च्या निवडणुकीत कळेल ना. 2019च्या निवडणुकीत कळेल. जो ऐसा बोल रहे हैं कि हमें मिलते नहीं है, वो सोने से फुर्सत मिलते नहीं. खासदार हमारे 8:30 बजे अपने ऑफिस डेली बैठते हैं और पब्लिक के बीच में आदेश घूमते हैं हमेशा और पद यात्रा करते हैं. ऐसा नहीं है कि गाड़ी बंगले में रहते हो, वो पैदल चलते हैं और छोटी छोटी पूजाओं में भी जाते हो. तुम्ही जात नाही त्यांच्याकडे. चला ठीक आहे. मी वेगळ्या मुद्द्यावर आणखी चर्चा करतो. नाही आता खूप झालं. नाही लोकांना भेटतो
11 वाजता झोपून उठणाऱ्यांना मी भेटत नाही. चला ठीक आहे. तर अरुणजी मला सांगा आणखी काय प्रश्न आहेत की आणखी म्हणजे आणखी काय व्हायला पाहिजे होतं? उत्तर मुंबई हा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो कसा आणखी डेव्हलप झाला असं सांगा मला. तर मुंबईमध्ये बघायला गेलं तर अनेक समस्या आहेत अजूनही. उत्तर मुंबई बरोबरच या महाराष्ट्रात सुद्धा अनेक समस्या आहेत. परंतु या ज्या समस्या मांडायच्या असतील तर मी माझी गोपाळ शेट्टी यांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी 4 टोळकी अशी आणून उगीच बोंबाम करायला लावू नये. आमचे सुद्धा विचार आहेत. हे पाटील जे आहे हे चाललंय तर का त्याला काही आम्ही विचार मांडणार की 4 टोळकी बोंबाम करणार त्याला काय ठीक आहे. अर्थ नाही. नाही ते माझा ते बोलतायत ना. आता तुम्ही बोलताना ते बोलले का? ऐकलं पाहिजे ना त्यांचं. ठीक आहे. ते तुम्ही बोलताना ते बोलले होते का? त्यांचं ऐकलं पाहिजे. बोला अरुणजी. फक्त उत्तर मुंबईचा जर विचार करायचा असेल तर गोपाळ शेट्टी साहेब आता असं म्हणाले की काही गुंडांना तिथे झोपड्या बांधायला मिळत नाहीत म्हणून ते बोंबाबोंब करतायत. मग मला सांगा ज्याप्रमाणे नयन कदम म्हणाले की गेली 15 वर्ष सतत हेच आहेत मग यांचीच माणसं झोपड्या बांधतात तिथे आणि काही वेगळे बांधतात का? तरी सुद्धा आज गणपत पाटील नगर घ्या. गणपत पाटील नगर आशिया खंडातली जी धारावीची झोपडपट्टी त्याच्यानंतर सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणजे गणपत पाटील नगर. यांच्यामध्ये यांचेच आमदार आहेत. शिवसेनेचे आमदार आहेत. शिवसेनेचे नगरसेवक तिथे आहेत. तरी सुद्धा तिथे झोपडपट्ट्या बांधतात तिथे वसुली यांचेच गुंड तिथे वसुलीची कामं करतात. तरी सुद्धा आरोप अपक्षांवरती करणारे टोटली चुकीचं आहे. या अशा गोष्टी घडल्या म्हणजे शिवसेनेवर बोट आलेले शिवसेनेने भाजप म्हणून झोपडपट्ट्या वाढवतो. सावंत साहेबांनी शिवसेनेचे ताबा बोलतात शिवसेनेचे नगरसेवक सावंत साहेबांनी आता उल्लेख केला गणपत पाटील नगरचा. शिवसेनेचे नगरसेवक तिथे असताना आनंद होता. आमची शिवसेनेची नगरसेविका माझी सूनच आहे. ती निवडून आल्यापासून तिथे एकही बांधकाम झालेलं आहे. मला दाखवा होते दाखवा. चला आपण उद्या जाऊया. उद्या TV 9ला जाऊन आपण दाखवूया. गेल्या 2 वर्षामध्ये ज्या झोपड्यांची निर्मिती झाली त्या झोपड्या आता मागच्या महिन्यात तोडल्या गेल्या. आता अत्यंत महत्वाचा सेगमेंट आहे. याचं कारण असं आहे की पंतप्रधान निवडताना मतदार हा खूप विचारपूर्वक आपला पंतप्रधान निवडत असतो किंवा एखाद्या पक्षाचं सरकार केंद्रात आणत असतो. आणि म्हणूनच गेले 5 वर्ष नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे आणि त्याचबरोबर विरोधी पक्ष म्हणून राहुल गांधी यांचंही काम या देशाने पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच कोण या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो वैचारिक पातळीवर, सुरक्षेच्या पातळीवर, अन्य लोकांच्या मूलभूत सेवांच्या पातळीवर, या विषयाची मी चर्चा आता इथे करतोय उत्तर मुंबईतल्या मतदारांशी. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, घोषणाबाजी नको, आवाजही करू नका. किती लोकांना वाटतं की नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असं किती लोकांना वाटतं? फक्त हात वरती करा. आवाज नाही. चला हात खाली. आता मला सांगा राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत असं किती लोकांना वाटतं? चला ठीक आहे. आता राहुल गांधी पंतप्रधान व्हावे असं वाटतं तुम्हाला? हा बोला. मला हे सांगा की काय आपण या देशाला पुढे नेण्यासाठी आता दहशतवादी हल्ला पण झालेला आहे. आपलं परराष्ट्र धोरण जे हल्ला झालेला आहे त्याबद्दल धन्यवाद देईल मोदीला. कारण असं मला म्हणायचं आहे की पाकिस्तान संपूर्ण टाकणार नकाशातून, पण एक खंत वाटते 15 लाख आले नाही त्याची खंत वाटते. थोडस विकास जे म्हणता ना ते 15 लाख कुठे आहे तो विषय जरा खंत वाटते. मला सांगा की राहुल गांधीचं काम कसं वाटतं तुम्हाला? नाही, राहुल गांधीचं काम तो पप्पू बोलला होता पण तो पप्पा झाला दाखवलं ना 3 राज्यामध्ये दाखवलं ना. तुम्हाला कोण वाटतं पंतप्रधान व्हावं? राहुल गांधी. का पण मला सांगा. आता हे भाजप आणि शिवसेनेचे म्हणतात की नरेंद्र मोदी झाले पाहिजे, कणकर आहे म्हणजे 56 इंच की छाती है. 56 इंच की छाती क्या है? 56 इंच की छाती का ये नहीं, जैसा जो प्रॉब्लम था उससे आगे बढ़ चुका है. पीछे तो कुछ ये तो फायदा हुआ ही नहीं है. भारत का कुछ भी नहीं. GST हो गया, ये हो गया. नोटबंदी के बाद काला धन कितना आया? काला धन लाएंगे, सबको देंगे, किधर देंगे? चला ठीक आहे. तुम्हाला बोलायचं आहे? हात वरती केला. एक मिनिट. बोला. आता जे हे हमला झालेला आहे मला तरी वाटते की मोदींना याचा श्रेय द्यायला नाही पाहिजे. याचा श्रेय द्यायला पाहिजे आपल्या भारतीय सैन्यांना द्यायला पाहिजे. कारण आणि या हल्ल्याचा या लोकांनी स्वतःचा
म्हणजे फायदा करून घ्यायला नाही पाहिजे. आता इलेक्शनच्या वेळेला हे आणि 12 मोदी सरकार म्हणजे बीजेपी सरकारमध्ये 12 ठिकाणी हमले झालेले त्यावेळेला यांनी का त्यावेळेला हे पाऊल उचललं नाही. चला ठीक आहे. वंचित आघाडी सध्या महाराष्ट्रामध्ये एकच मोठं प्रकरण चालू आहे, झंझावात चालू आहे वंचित बहुजन आघाडीचा. मग तुम्ही या ठिकाणी फक्त नरेंद्र मोदी पीएम आणि गांधीला काय घेतात? पक्षामध्ये नाही पाहिजे. प्रकाश आंबेडकर दोन्ही तिसरा पर्याय आहे ना महाराष्ट्रामध्ये. तिसरा पर्याय ठीक आहे ठीक आहे. आता हा तुम्हाला कोण व्हावंसं वाटतं? पंतप्रधान कोण हे पुढे ठरवलं जाईल. माझा प्रश्न शेट्टी साहेबांना आहे. जेव्हा नरेंद्र मोदी विरोधात होते त्यावेळेला 370 कलम रद्द व्हावं असं म्हणत होते. आज ते पूर्ण मेजॉरिटीमध्ये आहेत तरी 370 कलम रद्द का होत नाही? दुसरा प्रश्न, उरी झाला, पठाणकोट झालं तरी तुम्ही पुलवामाची वाट का बघितली हा सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी? 4 लोक राहुल गांधी यांच्या बाजूने आहेत. आता मला नरेंद्र मोदी झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? का वाटतं? मला सगळं का वाटतात माहितीये का? आम्ही कार्यकर्ता असा आहेत ना, बघा आम्ही सर्वांना खुर्ची घालून दिला, आम्ही उभे आहेत. आज सर्व बसलेत ना, अपोजिट वाल्याला बसवलेत, आम्ही उभे आहेत. हा म्हणून नरेंद्र मोदी म्हणून झालं पाहिजे. मेरा सवाल कांग्रेस के प्रवक्ता से है. हेलो, हाँ, अगर उनके अनुसार गोपाल शेट्टी साहब ने डेवलपमेंट का काम नहीं किया है, बेरोजगारी नहीं दिया है, उत्तर मुंबई में उनका खासदार था जो पहले, अब उनके सामने इलेक्शन लड़ने से क्यों डर रहा है? क्यों भाग के दूसरे वार्ड में जा रहा है? सर एक मिनिट. असं आहे ना, प्राईम मिनिस्टर तर नरेंद्र मोदीच होणार या देशाचे. 83% टाइम्स नावने सांगितलं 83% लोक प्राईम मिनिस्टर बनवतील. मला मनसेच्या लोकांना एक प्रश्न विचारायचा सर, 1 मिनिट, की काँग्रेस त्यांना घेत नाही, राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर जायला तयार नाही, मग कोणाबरोबर जाणार आहे? ते कोणाबरोबर जायचं ते विचारा ना त्यांना. कोणाच्या बरोबर? उत्तर मुंबई के पूर्व खासदार जो बिग बॉस में काम करने को जा रहे हैं, वो विकास क्या करेगा उत्तर मुंबई का? बताओ मेरे. मनसेला कुणाची गरज नाही. राजसाहेब एकच आमचे नेते, मनसेला कुणाची गरज नाही. एकदा फेरीवाले जे कांड होता सरकार त्यांची आहे, बीजेपीची. काय झालं? मनसेवाल्यांनी फेरीवाल्याचा पट्टा हटवलेला आहे. ठीक आहे, ब्रेक घेणार आहे, ब्रेक नंतर भेटूया. मतं जाणून घेतली आहे. साहेब, मनसेला कुणाची जरूरत नाहीये, कुठल्याही पक्षाची आम्हाला जरूरत नाही. आम्ही वाघ आहोत, वाघ मुंबईचे वाघ आहोत आम्ही, आम्हाला कुणाची जरूर नाहीये. ठीक आहे, मनसे वाघ आहेत मुंबईचे. हा बोला, अगदी थोडक्यात. आज सत्ता नसतानाही जर राजसाहेब सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, आज एवढं सगळं कामं सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते, तर मी एक प्रश्न विचारते की गोपाळ शेट्टी साहेब सत्ता असताना आज जनतेचे कुठलाही प्रश्न का नाही सॉल्व्ह करू शकत? ठीक आहे, हा अगदी थोडक्यात. नाही, जब इलेक्शन का टाइम आता है, 25 साल से हमारे हिंदुस्तान में राम मंदिर अभी तक क्यों नहीं बना? जब भी मंदिर की बात आती है, इलेक्शन का टाइम आता है, राम मंदिर हिंदू करके हमें क्यों भड़का रहे हैं? हम ठीक आहे. अनेकांची मी मतं घेतली. आता नाही, आता मला त्यांच्याकडे गेलं पाहिजे. हा, आता ते बोलले राम मंदिरचा मुद्दा, तसाच शेतकऱ्यांची कर्जमाफी शिवसेने मागे केली, शिवसेना बोलली त्यावेळी आम्ही केली. पंढरपूरच्या मीटिंगमध्ये शिवसेना बोलते आम्ही त्या कर्जमाफीच्या विरुद्ध आहोत. यांची नेमकी भूमिका काय? आता पुन्हा बाकी सगळे बेरोजगारीचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट राहिला प्रश्न आमच्या मनसेचा. आज तुम्ही सगळे टीव्ही म्हणा, सगळे टीव्ही नवीन म्हणा, बाकी इतर सगळी माध्यमं आहेत, त्या सगळ्या माध्यमांना सगळं माहिती आहे की प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक गोष्टीवर जनतेचे जे पण प्रश्न आहेत ते सर्व लोक आपले प्रश्न घेऊन कृष्णकुंजवर राज ठाकरेंकडेच का जातात, यांच्याकडे का जात नाही? ठीक आहे. चला, म्हणजे मनसेचे कट्टर कार्यकर्ते दिसतात. पण गोपाळ शेट्टी साहेब, माझा प्रश्न आहे, आता यांच्या बोलण्यातून असं जाणवलं की जो हल्ला झाला, म्हणजे 15 लाख मिळाले नाही, जो हल्ला झालाय तो उशिरा झालाय, असे अनेक प्रश्न. काय उत्तर आपल्याकडे? सांगा. एकतर ज्या सर्व लोकांनी सांगितलं त्यांच्या मताचे मी सहमत आहे. जे हल्ला झाला त्याचा सर्व श्रेय सैनिकांना जातो. देशाच्या पंतप्रधानांनी पण त्याचे क्रेडिट सैनिकांना दिलेले आहे. आम्ही सामर्थ्य आहोत काम करून लोकांची मतं घेण्यासाठी, आणि म्हणून देशाच्या सैन्याने जे शौर्य दाखवलं त्याचा सर्व क्रेडिट देशाच्या पंतप्रधानांनी पण सैन्याने दिलेलं आहे. मुद्दा नंबर 1, माझी TV9च्या विलासला विनंती आहे
त्या भगिनीने सांगितलं काम नाही झालं. कुठला काम झालं हे तरी विचारा तुम्ही, त्याचं उत्तर देऊ शकेल ना मी. त्यांचा कुठला काम आहे मला कळेल ना उद्या करेल. हा ठीक आहे, आपण ते प्रश्नच घेऊया. सोसायट्यांमध्ये तुम्ही बोललात की फ्री मध्ये गॅस देतो, तुम्ही प्रत्येकाकडे अरे वा, 6,000 रुपये काम घेता. कुठला? बरोबर आहे. दुसरी गोष्ट, कचऱ्याच्या गाड्या येत नाहीयेत, 8-8 दिवस कचरा पडलेला असतो. तिसरी गोष्ट, तुम्ही लादेरीकरण करता प्रत्येक सोसायट्यांमध्ये, अर्धे पैसे ह्यांचे अर्धे पैसे सोसायटीवाल्यांचे, प्रत्येक 4 कोप गोराईमध्ये सगळ्यांचं तुम्हाला आम्ही डिटेल्स देऊ शकतो. पण हा जो नाही गॅसचा प्रश्न मी समजू शकतो, पण कचरा असेल, लादीकरण असेल, हे खासदाराचं काम नाहीये म्हणजे तसं. पण त्यांचे नगरसेवक, त्यांचे आमदार, त्यांचं काम कसं नाहीये. तुमचे आमदार तुमचे, आमच्याकडे आमदार विनोद तावडे आहेत, मग ते लादीकरण तेच करतात ना. ठीक आहे. आता गोपाल शेट्टी साहेब, मी त्यांना मला सांगा, तुमचं सरकार तुमचं आहे, केंद्रात आहे, आमदार तुमचे, नगरसेवक तुमचे आहेत, त्यांचं लादीकरण नीट होत नाहीये, गॅसला तुम्ही 6,000 रुपये घेता, असे प्रश्न तुमच्या समोर. लादीकरण करण्यासाठी जेवढे निवेदन येतात तेवढ्या करण्याचा प्रयत्न करतो. ताईंना माझी विनंती आहे, त्यांनी उद्या माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला आणि विनोद तावडेजींना निवेदन द्यावं. प्रयत्न करू. एका वेळी तर सर्व सोसायटीमध्ये लादीकरण होणार नाही ना. एक पद्धत आहे, जेवढा पैसा येतो, जेवढा मान्यता प्राप्त होतो ते सर्व करत असतो. अरुणजी आहेत, मला सांगा की यांनी म्हटलं की आम्ही जे काम केले त्याच्यावर मतं मागू. राहुल गांधी आणि काँग्रेस कशी पुढे जाणार? बोला तुम्ही बोला. 11 कोटी जनता आज आपल्या या टीव्हीच्या माध्यमातून ही चर्चा पाहत आहे. गेली 5 वर्ष शिवसेना आणि बीजेपीने एकमेकांना शिव्या घालण्यामध्ये घालवली. जनतेचं कोणतेही काम पूर्ण केलं नाही, फक्त जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि म्हणून मी या जनतेला आवाहन करतो की आता हे जे आपल्याला गृहीत धरलं जात आहे, या सरकारतर्फे आपल्याला जे गृहीत धरलं जात आहे, या सरकारला योग्य धडा शिकवण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलं पाहिजे, या देशाच्या जनतेने केलं पाहिजे. हेच मी या समय सांगू इच्छितो. चला ठीक आहे. हा गोंधळ कमी करा, गोंधळ कमी करा. अगदी चला, माझा कार्यक्रम संपतोय. अगदी शेवटची प्रतिक्रिया मी घेतो. चला ठीक आहे. हा, मला आणखी नाही, ठीक आहे. आणखी काय प्रश्न आहेत मला सांगा. उत्तर मुंबईचे कॅमेराला दिसत आहे. विषय माझा एकदम स्पष्ट आहे. बघा कसं आहे, खासदार यांचं आहे, काम यांना करायचंच आहे. काम जे केलं त्याचं श्रेय नाही घेतात, काम जे नाही होत आहे ते त्यांनी करावं. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे आमच्या पूर्वेकडे ह्यांनी कधी ढुंकूनही बघितलेलं नाही. एवढा मोठा SRA प्रोजेक्ट आहे, 93 पासून तो रखडलेला आहे. हे बोलतात यांच्याकडे कधी निवेदन नाही गेलेत. यांनी स्वतः बघावं आमचे किती मोर्चे, खूप निवेदन गेले. अगदी थोडक्यात, अगदी मला कार्यक्रम संपवायचा. धनगर समाजाला आरक्षण केव्हा देणार? कारण की धनगर समाज भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीचा पाठीशी उभा होता, पण धनगर समाजाला आरक्षण भेटलं नाही, तर आता आरक्षण देणार का? धनगर समाज हे काय? अगदी शेवटचा मुद्दा. तिकडे टावर होते एक आमच्या एरियामध्ये, त्याबद्दल आम्ही BMC ला कंप्लेंट केली, नगरसेवकाला कंप्लेंट केली, आमदारला कंप्लेंट केली, तरी पण 4 महिने झाले काय काम होत नाही. BMC ला जातो आम्ही, विचारला काय झाला, अनेक तक्रारी केल्या पण काम होत नाही. माझा वेळ संपलेला. मी पुन्हा कधी आलो तुमच्याकडे. गावामध्ये गोराई गावामध्ये लाईट नाहीये, लाईट पासून वंचित आहे. गोराई गाव लाईट पासून लाईट नाही साहेब, लाईट नाही. ठीक आहे. अनेक प्रश्न आहेत पण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहत राहा TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.